नमस्कार मित्रांनो, माझ्या मित्रांनी एक नवस मागितला होता. हो, जर का माझं आहे ना जे काय इंडिया जिंकली बिन चपलीचा जाणार होता तो कालिके मंदिरीला. तर बघूया तो कसा पळतोय बघा बिना चपलीचा. त्याला भरपूर ऊन लागू राहिलं नाही का. आम्ही पब्लिक आलो होतो सगळे 4 जण, बघू शकता. मी स्विच करतो तेव्हा तो पळू राहिला तिकडं. त्याने पायात पण चप्पल नाही घातलेली, काही नाही बघा. बिना चपलीचा एवढा उन्हात आणत फिरतोय तो. काय तो बघा सावलीत जाऊन थांबलेला आहे. आम्ही खूप हसतो याच्यावर. मग तो एवढा मोठा फॅन निघेल असं वाटलं नव्हतं आम्हाला, पण त्याने केलीच शेवटी. त्याची पूर्ण केलाय तो नवस नाही. तो बघूया मंदिराजवळ गेल्यावर बघू, तुम्हाला सांगतो. आता बघू हे बा एक दुसरा कॉम्पिटिटर ब्लॉगर मध्ये गेल्यावर पाहतो. आपण आलेलो मंदिरापाशी, मंदिरा बाजूला मला दाखव झालंय. हा आपला कॉम्पिटिटर ब्लॉगर आहे. बघूया विशाल कांबळे ना. आम्ही एवढे जण आलो होतो. आता बघू नारळ फोडायचंय, दर्शन वगैरे झालेलं आहे. आता नारळ फोडायचंय, तर या मशीन मध्ये नारळ टाकू. हात पण तुडू जाऊ शकतो त्याच्यामध्ये. सरक फोडतायत, नीट ठेवले. पाय ठेवायचा असेल, हे पायने हात ठेवायचा असेल तर पाणी पिऊ शकतो तो. बघू इथं चटके भरपूर बसताय. अरे तू फोड पण फिरव ना. काय काय नारळ फुटलंय पण अजून फुटलेलं नाही. मोडू शकता. आता नारळ फोडायला आपले भाऊ बसले होते. खरं तर भाऊनी त्याचं पाणी पडलंय नारळ हा पडतोय. नाही मशीन कोणीतरी साचवलंय ना वरती उधर. जिंकला भारतच ना आपला. बस हे बघा भाऊ, तुझ्या मनोगत सांग कसे होतो नाही का. चटका लागला. रुको जरा सबर करो. डिलीट करतो. तर आपला मित्र नाही का आपला सांगणार आहे, सांगणार आहे आपलं. हे सांग रे भाई. 3 म्हणल्यावर भाऊ सांगा कसं होतं आपलं सुरू करायचं. मनोगत सांगा आपलं. सर्वप्रथम भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने 3री वेळ जिंकली आहे. त्यासाठी सर्व भारतीयांना आणि सर्व क्रिकेट प्लेयरांना खूप खूप अभिनंदन. तर सर्वप्रथम म्हणजे रोहित शर्माचं तुम्हाला तर माहितीच आहे, मी खूप मोठा फॅन आहे. त्या कारणामुळे रोहित शर्मा जेव्हा 76 बॉलामध्ये 76 रन करून आउट झाला, तेव्हा माझ्या मनात आलं की भारत जिंकू नाही शकत असं माझ्या मनात आलं. त्यामुळे मी ते आपण वचन म्हणतो किंवा प्रण म्हणतो, तो प्रण घेतला की जेव्हा म्हणजे जर भारताने जर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर मी तपत्या उन्हामध्ये बिना चपलीचं कालिके माताचं दर्शन करून त्यांना नारळ फोडील आणि धन्यवाद करेल. त्या कारणामुळे मी आणि माझे काही सगळे मित्र त्यांनी पूर्ण सपोर्ट दिला मला. आणि ते बोलले की जर तुझी इच्छा आहे तर चला. त्यासाठी आलेच आणि खूप आनंद वाटला आणि खूपच तर भाऊचे मनोगत खूपच छान होते. तर बघूया आता नारळ फोड. बघा हा एक उद्योगी नारळ फोडण्याची पद्धत बघा जरा. हे बघा आणि इटीने तर जरा सिमेंटचा खडक आणि एक दगड घेतलेला आणि आहे. सिमेंट तोंडामध्ये पण जाणार आहे आपल्या कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बघा कसा फोडू राहिला नमुना. शेवटी त्याने फोडलेच आहे अर्धा तरी. तर बघा त्यांनी भाऊनी शेवटी तुकडा पाडला म्हणजे पाडलाच, पण नारळाची हालत बघा किती घाण केली. मी नारळ खाता ब्लॉग बनवतोय. तर भाऊचा धन्यवाद करतो मला कंटेंट देण्यासाठी. सर्वपत्र म्हणजे औषध धन्यवाद की एका फोनामध्ये भाऊ तयार झाले. भाऊने एक हुशारबंदी केली आहे. भाऊ येताना चप्पल नव्हता घेऊन आलेला आणि आता भाऊ चाललाय विना चपलीचा घरी. पण माझं काय म्हणणं होतं, येताना चप्पल घेऊन गेला पाहिजे. त्याला मी बोललो होतो चप्पल घेऊन ये, पण काय त्याने आणली नाही. त्याला मी सांगितलं हे बघा लगेच कॉम्पिटिटर उभे होऊन जातात आपल्या मागे. भाऊ विना चपलीचा चाललाय, आपण पाहू शकतो. गेमिंग होतं तुझं. भाऊ चाललाय विना चपलीचा. बघू भेटू तिकडनं सगळे आपल्या घरी. बघू डायरेक्ट घरी गेल्यावर मी बघतो. मी बघितला व्हिडिओ एंड करतो डायरेक्ट घरी गेल्यावर. ओके बाय बाय.